शाळेचे नियम संपतो, शाळेत शिस्तीचे नियम संपतो, स्वच्छते सोयीचे संपतो. मग काय होतं की ते विद्यार्थी त्यापुरती तेवढ्या कुठं फॉलो करतात, परत विसरतात. आता समजा आपण एखाद्या रस्त्याने निघालो आणि आपण सिग्नल तोडलो, आपल्याला फाईन झाला की आपल्याला तसं लगेच लक्षात येईल की आपण पुढच्या वेळी सिग्नल नाही तोडला की फाईन होतो. आपण असं ह्यामध्ये कल्पना वापरली की त्याला तो फाईन होणार त्या ठिकाणी खेळामध्ये. ह्यासाठी आपण काय केलं, एक स्टोअर तयार केले आणि ह्या स्टोअरला एक स्टोअर किपर असणार, शॉपकीपर. आणि त्या शॉपकीपर विद्यार्थी तो काय करणार, त्या विद्यार्थ्यांना यातले 500 रुपये देणार, प्रत्येकी वाटणार 500. प्रत्येकाला 500 आले की त्याला आता पण लुडो घेऊन जायला त्याला प्रत्येकाला नवीन ठरले. ते ठरल्यानंतर तो कसा पहिला विद्यार्थी काय करणार, टाकणार. पहिला टाकल्यानंतर ह्या जर समजा रेडमध्ये गेला, समजा रेडमध्ये आला तर रेडला आपण आता उदाहरण हे घेतो वाहतुकीचे नियम. वाहतुकीचे 2 आहे. समजा तो 3 नंबरला आला तर त्याला काय झालं की माझं काय झाले, रॉंग साईड ड्रायव्हिंग झालं, मला काय द्यावं लागणार आहे, 150 रुपये दर द्यावा लागणार. तो ह्यातले 200 रुपये देईल किंवा 150 रुपये सुट्टे देईल. तिथं त्यांची काय होणार आहे, एकमेकांच्या मध्ये व्यवहार होणार. त्याच्यानंतर समजा तो ग्रीनमध्ये गेला, ग्रीनमध्ये गेला समजा 2 लाख अपघातग्रस्त मध्ये या बाबतीची नोंदणी केली पाहिजे तर आपल्याला काय होते, 100 रुपये रिवॉर्ड मिळणार. तो दुकानदार त्याला पुन्हा 100 रुपये देणार. आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये असं केले की आता समजा ऑरेंजमध्ये गेला तरी आपण खरेदीसाठी वस्तू जाऊ. मग काय आहे, आता उदाहरण समजा कोंबडा आहे, 8 नंबरला तो गेला, कोंबडा किती रुपये आहे, 150 रुपये. तो विद्यार्थी काय करणार आहे, ठरवणार आहे ऐच्छिक आहे कोंबडा घ्यायचा का नाही घ्यायचा, माझे 150 रुपये वाचवायचे काही तर खर्च करा. त्याच पद्धतीनं जर समजा आपण इथं बक्षीस देखील दिलं, समजा 11 नंबर काय दिले, ओकेपीचं जर 200 रुपये मिळणार, 200 रुपये मिळणार किंवा चॉकलेट. मग आपण काय म्हटलं त्याला, तुला चॉकलेट पाहिजे का 200 रुपये पाहिजे, तो विचार काय करणार, आता आपण चॉकलेट खाल्लं तर 200 रुपये मिळणार नाही का, शेवटपर्यंत आपल्याला मिडलपर्यंत जायचं. मिडलपर्यंत गेल्यानंतर हा 200 रुपयाचा विषय, त्यानं 200 रुपये दिल्याशिवाय 20 रुपये मिळणार नाही. शेवटी त्याला पैसे वाचवत कितीपर्यंत जायचे. म्हणजे तो प्रत्येक वेळी काय करणार आहे, आपल्याला पैसे आले